भयानक सूर्यग्रहण. महिलांनी चुकूनही करू नयेत ही 5 कामे, अन्यथा 12 ऑगस्टला सूर्यग्रहणाचा मोठा प्रभाव हा गर्भवती महिलांवरती पडणार आहे. गर्भवती महिलांनो, माझ्या माता भगिनींनो आणि भगवान शिवांच्या भक्तांनो, सावध राहा. 12 ऑगस्ट 2026 रोजी घडणारी ही खगोलीय घटना कोणतीही साधी घटना नाही. अनेक वर्षानंतर आकाशात एक अद्भुत आणि दुर्मिळ दृश्य पाहायला मिळणार आहे. 12 ऑगस्ट रोजी वर्षातील सर्वात महत्त्वाचे पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते प्रत्येक ग्रहणाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडत असतो. काही राशींसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येतो, तर काही राशींसाठी अधिक संयम आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 12 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची संपूर्ण माहिती देणार आहे. हे सूर्यग्रहण नेमके कोणत्या दिवशी आणि किती वाजता सुरू होईल, किती वेळ चालेल, भारतात हे सूर्यग्रहण दिसणार आहे का, धार्मिक दृष्टिकोनातून याला किती महत्त्व आहे, गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या 6 राशींना ग्रहणाचे शुभ संकेत मिळू शकतात, ही सर्व माहिती आपण एका मागोमाग एक जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊया 12 ऑगस्ट 2026च्या ग्रहणाची वेळ. भारतीय वेळेनुसार हे पूर्ण सूर्यग्रहण दुपारी सुमारे 2:11 सुरू होईल. ग्रहणाचा मध्यकाळ सायंकाळी सुमारे 4:47 असेल आणि ग्रहण सायंकाळी सुमारे 7:23 समाप्त होईल. या संपूर्ण ग्रहणाचा कालावधी जवळपास 5 तासांपेक्षा अधिक असेल. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का? तर याचे उत्तर आहे नाही. 2026 रोजी होणारे हे पूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण मुख्यतः ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, पोर्तुगाल, रशियाचा आणि काही भाग उत्तर अटलांटिक महासागराच्या परिसरातून पाहता येणार आहे. त्यामुळे भारतात प्रत्यक्ष ग्रहण दिसणार नसल्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार सूतक काळ लागू मानला जात नाही. तरीसुद्धा अनेक कुटुंबामध्ये धार्मिक श्रद्धेनुसार ग्रहणाच्या दिवशी भगवान शिव, श्री विष्णू आणि आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण केले जाते. महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. अनेक भक्त ग्रहण काळात ध्यान, जप आणि प्रार्थना करणे शुभ मानतात. माता मित्रांनो, आता विशेषतः गर्भवती महिलांसाठी अनेक परंपरे आणि श्रद्धा आपल्या समाजात प्रचलित आहेत. काही कुटुंबामध्ये ग्रहणाच्या काळात बाहेर न जाणे, धारदार वस्तूंचा वापर टाळणे, अनावश्यक प्रवास टाळणे, शांत राहणे आणि ईश्वराचे स्मरण करणे अशा परंपरा पाळल्या जातात. मात्र आधुनिक वैद्यकीय विज्ञान अनुसार सूर्यग्रहणामुळे गर्भावर थेट परिणाम होतो असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे गर्भवती महिलांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला पाळावा आणि मानसिक शांतता राखावी. सूर्यग्रहण म्हणजे नेमके काय? आपण सर्वजण जाणतो की पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते आणि चंद्र सूर्याभोवती फिरत असतो. या भ्रमणादरम्यान जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या अगदी मध्ये येतो, तेव्हा काही काळासाठी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. अशा वेळी पृथ्वीवरील काही भागातून सूर्य पूर्णपणे किंवा अंशतः झाकलेला दिसतो. या खगोलीय घटनेला सूर्यग्रहण असे म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याचा केवळ काही भाग झाकतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात. परंतु जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा त्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. पण सूर्यग्रहण ही अत्यंत दुर्मिळ आणि विस्मयकारक घटना वाढवली जाते. यावेळी काही मिनिटांसाठी दिवसाच्या वेळेसही अंधार पसरवल्यासारखं वातावरण निर्माण होतं. आकाशात चमकणारे तारेही काही ठिकाणी दिसू शकतात आणि सूर्याचे बाहेर तेजोलय स्पष्टपणे पाहता येते. जगभरातील लाखो खगोलीय प्रेमी या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहून असतात. सूर्यग्रहण नेमकी अमावास्येलाच होते. मात्र प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही, कारण चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेपेक्षा थोडी झुकलेली आहे. त्यामुळे विशिष्ट खगोलीय स्थिती निर्माण झाल्यावरच सूर्यग्रहण घडते. धार्मिक ग्रंथांमध्ये ग्रहणाला आत्मचिंतन, प्रार्थना, जप आणि दान धर्मासाठी महत्त्वाचा काळ मानला गेला आहे. अनेक लोक ग्रहण संपल्यानंतर स्नान करतात, घराची स्वच्छता करतात आणि देवपूजा करतात. काही ठिकाणी गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करण्याची परंपरा आहे. मात्र हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की धार्मिक श्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धेनुसार परंपरा पाळणे ही वैयक्तिक बाब आहे, तर वैज्ञानिक ग्रहणाला एक नैसर्गिक खगोलीय घटना मानली जाते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या 6 भाग्यवान राशी आहेत ज्यांच्यावर सूर्यग्रहणानंतर महादेवांची विशेष कृपा होणार आहे? त्या कोणत्या भाग्यवान राशी आहेत ज्यांच्यावर सूर्यग्रहणाचा महादेवांची विशेष कृपा होणार आहे? कोणाच्या नोकरीत प्रगतीत लाभ होणार आहे? कोणाच्या धनलाभाचे योग आहेत? कोणाचा व्यवसाय वेगाने वाढेल आणि कोणाच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील? याची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी मकर राशीच्या राशींवर होणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना, संकटे हळूहळू दूर होऊ लागतील. भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनो, आता तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होईल. मित्रांनो, या यादीतील पुढची
भाग्यवान राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींना भगवान शिवांच्या कृपेने तुमच्यासाठी अत्यंत शुभ काम सुरू होणार आहे. भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न असणार आहेत, त्यामुळे तुमच्या मानसन्मान, प्रतिष्ठेत आणि सामाजिक स्थानात वाढ होईल. समाजात तुमचे कौतुक केलेच आहे आणि तुमच्या कार्याची प्रशंसा होईल. भगवान शिवांच्या कृपेने आता तुम्हाला यशाची नवीन दारे खुली होतील. नवीन संधी तुमच्या आयुष्यात येतील आणि संधीचा योग्य लाभ घेता येईल. तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला जे काम अनेक दिवसापासून अडकून पडले होते ते काम आता योग्य वेळी पूर्ण होऊ लागते. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळण्याचे प्रभावी योग आहेत. भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नाच्या साधनेमध्ये वाढ होईल. धनप्राप्तीच्या अनेक संधी तुमच्यासमोर येतील. घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादी योजना आखत असाल तर ती यशस्वी होण्याची पूर्ण संकेत आहेत. भगवान शिवांची विशेष कृपा मेष राशींच्या व्यक्तींवर कायम राहणार आहे, त्यामुळे हा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. या सुवर्ण संधीचा मनापासून लाभ घ्या आणि हा अनुकूल काळ वाया जाऊ देऊ नका. या यादीतील पुढील राशी आहे मीन राशी. मीन राशींच्या व्यक्तींना भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या लवकरच एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळण्याचे योग आहेत. तुम्ही केलेल्या मेहनतीचे योग्य फळ आता मिळू लागेल. भगवान शिवांच्या कृपेने तुमच्या आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अनेक दिवसापासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील. या राशींच्या व्यक्तींना विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील सदस्य आणि जीवनातील जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या गोड आणि संयमी बोलण्यामुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे, त्यामुळे पैशांशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील. अनेक वर्षापासून रखडलेली कामे ही आता यशस्वीपणे पूर्ण होतील. भगवान शिवांच्या कृपेने तुम्ही आयुष्यात मोठी प्रगती कराल. तुमच्या यशाचा झेंडा तुम्ही रोवाल आणि संपूर्ण जग तुमची क्षमता पाहिल. भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे. या यादीतील पुढील राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या व्यक्तींना भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहणार आहे. तुम्हाला केवळ लाभच नाही तर व्यवसायातही मोठी प्रगती होईल. लोक नोकरी करतील त्यांना पदोन्नतीबरोबर वेतनवाढ होण्याचेही प्रबळ योग आहेत. जे लोक प्रदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. भगवान शिवांच्या विशेष कृपेने व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अधिक नफा मिळेल. धनप्राप्तीच्या अनेक नवीन संधी तुमच्यासमोर येतील. जे लोक संतान प्राप्तीची इच्छा बाळगून आहेत त्यांना शुभ वार्ता मिळू शकते आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमचे सर्व काम यशस्वीपणे पूर्ण होतील. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना देखील यशस्वी होण्याचे संकेत आहेत. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठे यश मिळेल. कन्या राशींच्या व्यक्तींना तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवून लागेल. या यादीतील पुढील राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींना भगवान शिवाच्या कृपेने आता तुमच्यासाठी अत्यंत उत्तम काळ सुरू होणार आहे. तुम्हाला केवळ सन्मान मिळणार नाही तर समाजात तुमची प्रशंसा वाढेल. मोठ्या प्रमाणात होईल. तुमच्या आयुष्यात अशा नवीन संधी येतील ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडतील. भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला भरघोस धनलाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि व्यवसायात मोठी वाढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीबरोबरच वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. भगवान शिवांच्या कृपेने धनप्राप्तीचे अनेक नवीन संधी तुमच्यासोबत येतील. यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल आणि तुमच्या आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. घरात सुख, समृद्धी, आनंदाचे वातावरण कायम राहील. जे लोक संतान प्राप्तीची इच्छा बाळगून आहेत त्यांना संतान सुख मिळेल आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्रांनो, भगवान शिवांच्या कृपेनं सिंह राशीच्या व्यक्तींना जीवनात अपार आनंद येणार, त्यामुळे तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडेल. भगवान शिवांच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आता काळ पूर्णपणे अनुकूल झाला आहे. धनुराशीच्या व्यक्तींना भगवान शिवांच्या कृपेने लवकरच आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळाल्यामुळे तुमच्या आनंदाला आता पारावर उरणार नाही आणि दिवसापासून अडकून पडलेली कामे भगवान शिवांच्या आशीर्वादाने आता योग्य वेळी पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचे संपूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. तुमच्यावर कृपा राहील. धनाशी संबंधित सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होईल. विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठमोठे यश तुमच्या वाट्याला येईल. भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीबरोबरच वेतनवाढ होण्याचे प्रबळ योग आहेत. व्यक्तींच्या जीवनातील सर्व अडचणी संपुष्टात येतील आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल. त्यामुळे जीवनात मोठा सकारात्मक बदल घडेल.
पुढची राशी आहे कुंभ राशी. भगवान शिवांच्या कृपेने कुंभ राशींच्या लोकांना आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा खजिना येणार आहे. भगवान शिव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल घडेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळेल. अनेक दिवसापासून अडकलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना चांगला नफा मिळेल. त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करेल. चारही बाजूने आनंदाचे यश तुमच्या पायावर तुमच्या आयुष्यात येईल. विशेष कृपा तुमच्यावर राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याचे योग आहेत. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यात आनंदाचे नवे पर्व सुरू होईल. कुंभ राशींच्या व्यक्तींना तुम्हाला आयुष्यात नवीन आनंदाची अनुभूती मिळेल, कारण भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. हा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे या काळाचा पुरेपूर लाभ घ्या आणि सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.